मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आजच्या आपल्या एनर्जेटिक प्राईम टाइम साठी. जोरदार क्लॅपिंग, जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग. ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत पण आपण ऐकायला लागलोय तुम्हाला सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत पद्मजा मॅडम, शशिकला ताई दोघींसाठी. कारण कोण आज फोटो काढणार आहेत मला माहिती नाही. शनिवार आहे, सकाळची शाळा आहे. शशिकला ताई आहेत नाही आहेत माहिती नाही. त्यामुळे जोरदार क्लॅपिंग करू दोघींसाठी. आणि मस्त पैकी घ्या एनर्जी ड्रिंक विथ एनर्जी विथ स्माइल. आपल्या आपल्या हातात घ्या पटपट पटपट. शशिकला ताई आहे तुम्ही? असंच नाहीच ना. घ्या घ्या. ओके, मस्त पोजन सगळ्यांच्या. मग काय एनर्जी ड्रिंक हातात आले की एनर्जी. नमस्कार. भारी बेळगाव वाला नमस्कार आला बघा. व्हिडिओ ऑन आहे. मग काय सुप्रभात मॅडम. थँक्यू सुप्रभात. ओके सुप्रभात. थँक्यू मॅडम. चलो आपण आता जाणार आहोत आजचा आपला फर्स्ट एक्सपिरियन्स. वेलकम करू पहिल्यांदा. ओके, मनीषा ढाळे मॅडम. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. मनीषा ढाळे ताई, शतायुषी फॅमिली मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मनीषा ताई वेलकम. वेलकम ताई. वेलकम मनीषा ताई. वेलकम. काय वेलकम. वेलकम मनीषा ताई. स्वागतम सुस्वागतम. चलो मनीषा ताई, नाव कुठून आहात, लिंक कुणाकडून मिळाली, का वाटलं आपण शतायुषी बरोबर स्वतःवर काम करावं आणि काय आतापर्यंत रिझल्ट. आता मध्ये मध्ये बोलणाऱ्यांचा पण व्हिडिओ हे करायला पाहिजे का क्लॅप. तर असं बघा कोण कोण ऑडिओ आपला चालू ठेवलाय लगे बंद करून घ्या. ओके, आणि तर मग क्लॅपिंग होणार बघा तुमच्यासाठी पण. चलो मनीषा ताई म्यूट काढा. गुड मॉर्निंग. बोला, नाव कुठून आहात. तासगावून मला लिंक अश्विनीने दिली, म्हणजे माझी जावेनं. आणि मला मार्गदर्शन अंजली मॅडम, पद्मजा मॅडम आणि प्रसाद सरांनी मार्गदर्शन केलं. ओके, काय काय कशासाठी चालू केलं. शुगर साठी. ओके, डायबिटीस आहे. किती वर्षापासून आहे. 10 वर्ष झाले. 10 वर्ष झाले. मग तुमचं वय किती आता. वय 37 आहे. म्हणजे 27व्या वर्षापासून डायबिटीस झालाय. हो हो. बर, आता किती दिवसापासून तुम्ही चालू केलंय. 13 तारखेपासून चालू आहे, 13 नोव्हेंबर पासून. बर, आता एवढ्या दिवसांमध्ये किती फरक वाटायला लागलाय. फरक छान आलाय. मस्त. एनर्जी वाढल्या. हो हो मॅडम. माझी जेवणाच्या अगोदर 243 शुगर आहे आणि जेवणानंतर 249 आहे. ओके. मग मला कसं म्हणजे खूप असं अशक्तपणा, हातपाय वगैरे दुखायचे. आणि आता म्हणजे आता काय एवढं त्रास होत नाहीये. म्हणजे खाली मी एकदा वर आले ना, 3ऱ्या मजल्यावर आहे, एकदा वर आले की नाही नंतर मला खाली जाऊच वाटायचं नाही. आता मी 4-5 वेळा असं जाऊ शकते तरी पण मला कंटाळा येत नाहीये, थकवा जाणवत नाहीये, अशक्तपणा पण नाही. आता सारखा हे प्रॉब्लेम चालू असायचे, पाय वगैरे दुखायचं, अशक्तपणा. आता हे कमी झालेलं आहे. ओके, एनर्जी वाढली आता. एनर्जी वाढले. आणि मी सकाळी 5:30ला उठून वर्कआउट करताय. आणि नंतर 8:15 वाजता आणि नंतर मग 2:30 वाजता जेवण. ओके, ते तुमचं शेड्यूल तुम्हाला देतात ना, त्याच्याही पेक्षा मेन महत्वाचं आता एकदा शुगर चेक करून चालू केले बरोबर.
हा म्हणजे आता 1 महिना झाला की परत एकदा शुगरची टेस्ट करायची. आपण सगळं फॉलो करायला लागलोय का? आपण मुंबईला चाललोय, खरंच मुंबईच्या रस्त्यावर आहे का माहिती पाहिजे ना. त्याच्यामुळं आधी मध्ये चेक करत राहायचं. आधी मध्ये चेक करायला लागला की ही आता तुमची एनर्जी आहे, एक्साइटमेंट, आपल्याला आत नाही येणार सगळं फ्रेशनेस पणा, हे सगळं जे आहे ना हे एक गुड सिम्बॉल असतं की एक चांगलं साईन म्हणू आपण त्याला की हा तुम्ही खूप चांगल्या याच्यावर आहे आणि तुम्ही व्यवस्थित जर तुमच्यावर कन्सिस्टन्सी 10 वर्षाचा डायबिटीस जर आपल्याला मेडिसिन फ्री व्हायचं असेल तर 1001% तुम्ही तुमच्यावर काम केला तर होतच होतं. फक्त त्याच्यामध्ये सातत्य पाहिजे. झालं मी लई फ्रेश झालोय आता मला शुगर कंट्रोल करता येते आणि आता माझं मी करतो असं होत नसतंय बरं काय. त्यामुळे वर्कआउट जे सांगितलंय ते ज्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायला सांगितल्यात बरं एवढ्या 10 दिवसात जे फॉलो करायला लागलाय ते अवघड आहे का सोपं आहे? सुरुवातीला हे आता म्हणजे सोपं वाटते सगळं आणि मॅडम खूप खुश आहे, मला खूप छान वाटते. बाद झालं. याच्यापेक्षा आयुष्यात काय पाहिजे? आयुष्यात आपण सगळ्या गोष्टी कशासाठी करायला लागलोय? गुलाबजाम खाताना खुशी वाटत्या, आपल्याला पाहिजे त्या गोष्टी करताना खुशी वाटत्या. मग त्याच्यापेक्षा ही हेल्दी खुशी किती भारी आहे. त्याच्यामुळे ना प्रत्येक गोष्ट आपण आपल्याला पाहिजे त्या गोष्टी करत असतो ना ते फक्त खुशीसाठीच करायला लागलोय. आणि या याच्यात ना खरं खरं आत ना म्हणजे शाश्वत सुख म्हणतो ना ते शाश्वत सुख हे आरोग्य चांगलं असल्यावर मिळतं. आणि हे कधी कधी वडा खाताना कधी कधी गुलाबजाम खाताना जे सुख मिळतं ना ते शाश्वत नाही आहे, ते टेम्पररी आहे. तेवढं संपलं की झालं, ती खुशी गेली. त्यामुळे आरोग्य ही शाश्वत सुख आहे आणि त्याच्यासाठी आपण वर्क करायला लागलोय. सगळे जण वर्क त्याच्यासाठीच करायला लागलोय. आणि ओके फक्त कन्सिस्टन्सी वय कमी आहे त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी खूप खूप महत्वाची आहे. ओके चल जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण मानसिक साठी. आणि आता ही ना ओपो एस म्हणून लिहिलंय ते तर वयस्कर आहेत, त्यांचा तर मला एक्सपिरियन्स घ्यायचा आहे पण त्यांचं नाव माहिती नाही. कोण त्यांना सांगितलंय त्यांनी जरा मला अनम्यूट करून नाव सांगणार त्यांचं? मग काय त्यांना वेलकम करायचंय का एक्सपिरियन्स घ्यायचा माहितीच नाही. हँड्रेज आहे फक्त. ओके वेलकम करायचंय. बर नवाळताई भारीच आहे की तुम्हाला अनम्यूट पण करता आलं. बर चलो नवाळताई शतायुषी फॅमिली मध्ये सहर्ष स्वागत आहे तुमचं. वेलकम करा पटापट पटापट पटापट. वेलकम म्हणून माझं एक गरम गरम ताई नाव कुठून आहात, लिंक कुणाकडून मिळाली आणि का वाटलं? आहे माझ्या बहिणीकडून सुवर्ण लक्केकडून मिळाली आणि मार्गदर्शन मला प्रसाद सरांच्याकडून मिळालं. त्यांचे खूपच त्यांचं आभार आहे तुम्ही. कशासाठी चालू केलं? मला शुगर बीपी आणि 14 महिन्यापूर्वी माझं विपलचं ऑपरेशन झाले. ऑपरेशन नंतर माझ्या 11 महिन्याने माझे 6 किमो झाले. तर 6 महिने मला तोंडाला तिखट लागायला अजिबात देत नव्हतं. आता मी एक 15 दिवस झाले मी थोडं तिखट खायला लागले. मी म्हणून 1 महिना झाला आणि मी चालू करून आणि आहे पण जास्त अशक्तपणा जो होता ना किमोमुळे तो आता म्हणजे कमी झालाय. आणि मला 4 पावलं 6 महिने झाले माझी 4 पावलं सुद्धा चालले नव्हते मी. ते आता मी सकाळी 20 मिनिटं संध्याकाळी 20 मिनिटं चालते मी फिरून येते. ओके वय किती आहे? माझं आता 61 रनिंग आहे फक्त. ओके मला 21 वर्ष चालू आहे ना शुगर होऊन मला. बर ओके सगळे रिपोर्ट करून ठेवलेत? हो ठेवलेत ते. हा आता कसं आहे माहितीये का, तो अशक्तपणाची ट्रीटमेंट आहे त्याबरोबर आपलं असणार एज
ह्याच्यामुळं आपल्याला थोडा फरक जाणवणार आहे. तुम्हाला खूप लवकर आणि खूप छान म्हणजे जाणवायला लागलंय. पण आता म्हणजे अजिबात न चालणारी व्यक्ती जर 20-20 मिनिटं चालत असेल तर याच्यासारखं सुख काही आहे. एक दिवस बेडवर बसून बघा, म्हणजे घरात नुसतं बसा आणि मग आपल्याला कसं वाटतंय माहितीये का? त्याच्यामुळं रियालिटी आहे की खूप आनंद आणि हे असणार आहे. आणि नवळताई तुम्हाला मी सांगू काय, आमची सुरुवातच याच्यासाठी झाल्या की आपण शतायुषीचे ग्रुप आहे ना ते त्याच्यासाठीच केलंय की खूप लोक आरोग्यापासून एवढे लांब आहेत आणि हे इतकं सोपं आहे की आरोग्य कमावणं आणि त्याच्यावर थोडस लक्ष दिलं तर. त्यामुळे आपण हे जे चॅलेंजला फेस करत असतो की नाही एखाद्या, आणि मला माहिती आहे ते केमो आणि ह्याचे किती चॅलेंज असतात ते, त्यामुळे ह्या गोष्टी पोटाला जात नाही, शरीराला औषधांचा भडीमार चालू असतो आणि पाहिजे त्या गोष्टी जात नसतात. जी गोष्ट खायची असते त्याला टेस्टच नसते, मग ते आधीच मुळात जात नाही, त्या गोष्टीला टेस्ट नाहीये, खूप चॅलेंजला फेस करत असतं. पण 100% याच्यातनं तुम्ही बाहेर पडाल, फक्त सातत्य, मगाशी सांगितलं तसं. कारण हे तुम्हीच सांगितलं 25 वर्षाचा डायबिटीस आहे, 27 वर्षाचा डायबिटीस आहे, याला चालवत 21 वर्षाचा आहे. 21, हा 21 वर्षाचा आहे. 20 वर्ष झाली आणि बीपी बिल पण तेवढीच झाली. ओके. मला इतकं फ्रेश वाटतंय. मला एक रात्री दुसरं काम केलं तर मला थकवा यायचा आणि मी तासभर झोपून राहायचे. पण आता मला झोपतो म्हटलं तर मला झोप येत नाहीये. विश्रांती घेऊया म्हटलं तरी घ्यायला नको वाटते, की बसून राहावं, काहीतरी करावं असं वाटतंय. बघा नवळताई, तुम्ही माझ्यापेक्षा फक्त 4च वर्षाच्या मोठ्या आहे. ओके, फक्त 4च वर्षाच्या मोठ्या. मग आपल्याला किती रिव्हर्स यायचं आहे आता, हेल्थ वाईज एकदम स्ट्रॉंग व्हायचं आहे. एवढं आपल्याला थोडंफार जो आहे काम केलं ना, आपण रिव्हर्स येतोच येतो. त्यामुळं आपल्याला 61 मध्ये दमल्यासारखं, थकल्यासारखं, हातात झाल्यासारखं जे सगळ्या हेल्थ चॅलेंजेस मुळे वाटतंय ना, सगळे रिव्हर्स येणार. कारण सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. सगळ्या गोष्टींवर आपण पॉझिटिव्हली काम करू. आपल्या हातात एकच गोष्ट आहे, ती म्हणजे स्वतःच आरोग्याची तुम्ही काळजी करणं. जे जे प्रॉब्लेम्स आहेत त्या सगळ्या प्रॉब्लेम्स वर आपल्याला डॉक्टर लोक गाईड करायलाच लागलेत, पण त्यांनी जो गायडन्स देत आहेत त्या गायडन्सला माझी बॉडी सपोर्ट करायला पाहिजे. मग माझ्या बॉडीची केअर करणं, माझी लाईफस्टाईल ओके करणं, मी राईट खाणं, हे प्रत्येक व्यक्तीचं भिन्न भिन्न असतंय. म्हणून सेम ट्रीटमेंटला एखाद्या व्यक्तीचं बॉडी रिस्पॉन्ड करते, एखाद्या व्यक्तीची बॉडी रिस्पॉन्ड करत नाही. म्हणून रिझल्ट सेम नसतात. रिझल्ट सेम का नसतात, तर आपलं शरीर आणि आपलं मन या 2 गोष्टींवर आपण जर काम करायला लागलो तर प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनुकूलता निर्माण तुम्ही करू शकता. आणि त्यामुळं एवढे चॅलेंजेस आहेत ना, ह्या चॅलेंजेसला आरामशीर तुम्ही घालवू शकता. फक्त पॉझिटिव्हली काम करा. छोटा बदल, आज छान वाटतंय, उद्या थोडस अजून कसं तरी वाटायला लागलं, परवा दिवशी परत छान वाटायला लागलं, परत कसं तरी वाटायला लागलं. ही जे आहे ना, हे या आजारातनं बाहेर पडायचे लक्षण असतात. त्यामुळं सातत्यानं आपण आपल्यावर वर्क करायला चालू ठेवलं की रिझल्ट येतो म्हणजे येतोच. ओके, चलो. मला सरांनी काल म्हटले की तुम्ही होमिओपॅथी औषध घेत होता. मी होमिओपॅथी औषध घेऊ का मॅडम? घ्या ना, कारण 5 वर्ष आपण आपली केअर करणं गरजेचं असतंय. ह्या 5 वर्षांमध्ये झालेली झीज भरून काढायची आहे. आणि मी स्वतः होमिओपॅथी का घेत होते, मला कुठल्या पॅथी बद्दल बोलायचं नाहीये. मी हा सगळा नॉसी असतो आपल्याला, एखादी गोष्ट खाताना पिताना ते स्मेल, त्या केमो रेडिएशनचे सगळं स्मेल अंगामध्ये जेवढे असतात ना, पाहिजे तेवढे त्या जिभेला टेस्ट लागत नसते, जात नसतं. आणि आपण ही वेगळी वेगळी काढे आणि हे सगळं घ्यायला लागलो ना, तर ही काढे असतात ना, हे गिळत नाही, देणारा देतात. त्याचा रिझल्ट असेल त्या व्यक्तीच्या ठिकाणी जर ठेवून आपल्याला बघितलं तर त्याला हे वेगळे वेगळे काढे, त्या वेगळ्या वेगळ्या काड्यांचा स्मेल हा मला आवडला नाही. आणि म्हणून मी काय केलं, ती होमिओपॅथी गोड गोड्या मस्त खायला टाइमशीर पर्स मध्ये कॅरी करू शकतो, कुठेही बाहेर पडताना घेऊन जाऊ शकतो, साईड इफेक्ट नाही. म्हणून मी ते कंटिन्यू
कंटिन्युअस 5 वर्ष मला स्वतःला ठेवलं होतं, कारण थर्ड स्टेज मधनं मी रेडिएशन वरनं रिव्हर्स होते आणि त्याच्यामध्ये परत रिपीट होण्याचे चान्सेस खूप असतात. ऑल कॅन्सर कुणाला असेल त्या लोकांनी 5 वर्ष केअर करायला लागतं, किंवा फॅमिलीमध्ये असेल तर 5 वर्ष केअर करायचं असतं. एक्स्ट्रा प्रोटेक्ट करावं लागतं बॉडीला. रेग्युलर देताना ज्या गोष्टी आपल्या घडलेल्या आहेत त्याच गोष्टी फॉलो करायला लागलो तर त्या बॉडीची एक्स्ट्रा केअर नाही करत आपण. म्हणून एक्स्ट्रा प्रोटेक्शन आपल्याला स्वतःला द्यायचं असेल, आणि हे माइंडला पण प्रोटेक्शन असतं बरं का. कारण माइंड पण म्हणत असतं जरा जरी बदल झाला तरी आणि वाटत असतं बॉडीला आणि काय झालं का, आणि काय झालं का. मग होऊनच बसतं ना, मग आपण सारखं मनानं तोच ध्यास घ्यायला लागलो तर. त्याच्यामुळे मी ती ट्रीटमेंट माझी कंटिन्यू केली होती. पण सगळ्यांनीच करायचं नाही, तुमचे डॉक्टर्स तुम्हाला काय कोण गाईड करते ना त्या पद्धतीनं करा. पण मला स्वतःला 5 वर्ष मी कंटिन्युअस त्या होमिओपॅथी ट्रीटमेंट मध्ये होते. काही नाही, इम्युनिटी वाढवण्याची ट्रीटमेंट होती. आणि मी तुम्हाला सांगू का, हे फ्युएल जर तुम्ही इंटेक करायला लागला रेग्युलर, मी तुम्हाला सांगते तुम्हाला कुठली होमिओपॅथी आणि ही घेण्याची गरज नाहीये. मला त्यावेळेला नव्हतं, ह्या सगळ्या गोष्टी माहिती नव्हत्या, मला माझ्यापर्यंत त्या पोचल्या नव्हत्या, म्हणून मी घेत होते. तुम्हाला घेण्याची गरज नाहीये. हे इतकं क्लास एखाद्याला डायबिटीस मधनं बाहेर काढते, एखाद्याला बीपी, हे प्रत्येक सेलवर काम करायला लागले. बिनधास्त राहा. तुमच्या आजचा रेग्युलर जी ट्रीटमेंट आहे ना तेवढीच कंटिन्यू ठेवा. डबल तिब्बल प्रोटेक्शन घ्यायची गरज नाही. माहिती मिळाली, अनुभव आला, फार बरं वाटलं ऐकून तुमच्या. नाही, अडचणीत असणाऱ्या व्यक्तीला ना, अडचणीत असणारी व्यक्ती कन्फ्यूज असते ताई. हो, कन्फ्यूज असतो. मी तुम्हाला सांगू, मला कुणी ताईत आणून दिला बांधलाच, मला कुणी अंगार आणून लावला घातलंच, कोणते पाण्यात टाकून पी म्हटलं पिलंच, कोणी या देवाला जाऊन ये म्हटलं जाऊन आलेच, कोण सांगितलं भटजीसनी वाडा वाढलंच. सॉरी, भटजी असं म्हणायचं नाही, देवाची पूजा करणारे त्यांना वाडा वाढलंच. काय कर म्हणाल ते केलं. मला सगळं माहिती होतं, माझे शरीर स्ट्रॉंग करायला पाहिजे, पण माझ्या मनाला तसल्ली होती, हा मी केले आता मला तो देणार आयुष्य. एवढीच मनाला टेम्पररी ती तसल्ली होती. करून आल्यावर, देवाला जाऊन आल्यावर भारी वाटायचं, पण संध्याकाळी आणि त्रास चालू झाल्यावर काय करणार. त्यामुळं ही तर तुम्ही मनाने स्ट्रॉंग राहा, स्ट्रॉंग व्यवस्थित करा. प्रसादचं राईट गाईड करायला लागले तुम्हाला, अगदी डोळे झाकून विश्वास ठेवा, मन पॉझिटिव्ह ठेवा. कारण मला आपल्या हातात असणाऱ्या गोष्टी फक्त आपण करणार आहोत, आपल्या हातात नाहीये त्या गोष्टी. आपण काय करणार आहे, त्या आहेत ना डॉक्टर सगळे, ते करतात आपल्यावर व्यवस्थित ट्रीटमेंट. म्हणून ना मला सगळ्या डॉक्टरांच्यावर लई विश्वास काय, श्रद्धा काय. कारण ना आपण काही क्षणाला, काही मिनिटाला इतके हताश असतो ना, काहीच करता येत नसतंय. त्यावेळेला एक पेन किलर गोळी, एक पेन इंजेक्शन, एक त्यांनी दिलेलं सजेशन इतकं उपयोगाला येतं त्या क्षणाला, त्या मिनिटाला ना. त्याच्यामुळं ऑलवेज थँक्यू या सगळ्या लोकांना, कारण आपण त्यांच्यावर खूप डिपेंड आहोत. आणि म्हणून कोण हे डॉक्टर लोकांना म्हणजे असं ह्याच्या भाषेत बोलतात ना, तो आला डॉक्टर तसा केला, अजिबात नाही. कारण आदरयुक्तच. कारण जो प्रॉब्लेम मध्ये जातो ना त्याला माहिती असतं प्रॉब्लेम मध्ये गेल्यानंतर ही कोण आहेत ही लोक सगळी हे. त्यामुळे ते तुम्हाला गाईड करायला लागलेत ना, ते अगदी राईट करायला लागलेत. तुम्ही फक्त डोळे झाकून विश्वास ठेवा आणि सातत्यानं करा. या सगळ्या प्रॉब्लेम मधनं माग तर यालच याल, आणि हेल्थच्या बाबतीत परत रिव्हर्स याल, परत यंग व्हाल. ओके. मी मनापासून सरांच्यावर, पाटील सरांच्यावर विश्वास ठेवले. मी तर त्यांना 2-3 वेळा म्हटले की मला तुमच्यामध्ये शांतीनाथ भगवान दिसतात, असं म्हटले मी त्यांना. ते म्हटले नाही काही नाही, यात श्रेय की त्यांचं श्रेय आहे याच्यामध्ये. म्हटलं असू द्या, त्यांचं पण श्रेय आहेच म्हटलं, मोठा त्यांचा त्याच्यामध्ये. पण तुम्हाला बघितलं की म्हटलं मला भगवंतांना बघितल्यासारखं होतंय म्हटलं. बघा कोच लोकांना किती भारी आहे, एखाद्याला मदत केलं तर मग का नाही नवळताई सारख्या लोकांना पण नाही मदत करायचं. मी तर म्हणून नेहमी म्हणत असते की मदत करत असताना ना मी स्वतःला आजूबाजूला शोधत असते. म्हणजे एक सुजाता काळ की जिला काय चॅलेंजला मी 10 वर्ष फेस करत होते,
आणि किती माझ्यामध्ये ड्रास्टिक चेंज झाला. आणि या सगळ्याला स्वीकारायला मी पण तयार नव्हते, एवढे प्रॉब्लेम्स असून. मग आम लाईफ मध्ये ही सगळी लोक आहेत ना, ह्या लोकांना छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत. हे लोक तर लवकर तयारच होत नाही. बरोबर आहे ना, राहू देत. मला तर स्वतःला वाटतंय म्हणजे मदतीच्या याच्यामध्ये ना एक मिनिट म्हणजे एक क्षणभर सुद्धा मला असं वाईट वाटत नाही कोण नो म्हटला तर. कारण त्या व्यक्तीला विचारायला माहितीच नसते ना आपण काय करायला लागलोय, काम आपल्यावर काय काम आहे हे. प्रत्येक व्यक्ती आणि नशिबात पण लागतं बर का. आणि ह्याला काय मी जबाबदार किंवा माझंही नाहीये. मी प्रॉब्लेम मध्ये होते, मी भगवंताशी कमिटमेंट केल्या की माझ्याकडे जो होता होईल ते चांगलंच होईल. माझ्याकडे बिलकुल अशी गोष्ट होणार नाही की ज्याच्यामुळे कुणाला तरी त्रास होईल. आणि ही कमिटमेंट मी मला घेतल्या. म्हणजे असं नाहीये की ही सगळ्यांना फॉलो करायला, पण एक चांगला माणूस, चांगली व्यक्ती, चांगली व्यक्तिमत्व, चांगला समाज घडवायचा असेल तर आपल्याला प्रत्येकाला या गोष्टीबद्दल थोड तरी कटिबद्धता ठेवली आपण ना, तर मला असं वाटतंय की आपण सगळे लय सुखी होतो. म्हणून मला घरात पण ना कोण असं घरातलं वातावरण चांगलं नाही बघा, की सासू अशी आहे, सून अशी आहे, नवरा असा आहे, बायको अशी आहे, हे सगळं आपल्यावर असतं. आपणच माहोल चांगलं क्रिएट केलो तर घरातलं सगळं वातावरण चांगलं होतं. पण तिथं प्रत्येकाने ठरवायला लागतं, मला बदलायचंय, मला चेंज करायचंय, मला असं वागायचंय, मला तसं वागायचंय, तर सगळंच होतं. ओके, चलो जोरदार क्लॅपिंग करू नवाळे ताईंसाठी. आणि आजचा आपण टॉपिक कडे जाणार आहोत. आपण सगळेजण ढेरे सरांना मिस करायला लागलो. ढेरे सरांनी मी कॉल केला की ढेरे सर म्हटलं उद्या टॉपिक. ढेरे सरांच्याकडे ढेरे सरांच्या मिसेस एक्सपायर झाले ना गेल्या महिन्यामध्ये. ढेरे सर म्हणतायत घ्यायचा. म्हटलं सर कॅरी फॉरवर्ड सगळ्या स्वतःला, अरे कशाला थांबायचंय. आणि जर थांबल्यानंतर ती व्यक्ती परत येत असेल तर आपण नक्कीच थांबू. पण जर थांबल्यानंतर व्यक्ती परत येणार नाहीये आणि आपल्याला या एवढ्या मोठ्या ग्रुप बरोबर स्वतःला मर्ज करायला पाहिजे, कारण त्याच्या बरोबर आपण बेस्ट हेल्थ, बेस्ट माइंडसेट करू शकतो. तर ढेरे सर आज बाहेर आहे, तर ढेरे सर आपल्याला सोमवारी टॉपिक, ढेरे सरांची बोधकथा आहे. पण आजचा सोमवारचा विषय अर्चिता गिड मॅडमांचा तो आपण आज घेतलाय. कारण एक सोमवार आणि शनिवार हे पॉवरफुल पॅक आहेत, त्यामुळे मधले टॉपिक एकदम एकदम पॉवरफुल होतातच. पण सुरुवात एवढी जबरदस्त होत्या आणि आठवड्याचा शेवट इतका जबरदस्त होतोय. कारण ही दोन लोक, डायबिटीस वाल्याला डायबिटीस बद्दल ऐकायला आवडतं, बीपी वाल्याला बीपी बद्दल ऐकायला आवडतं, थायरॉइड वाल्याला थायरॉइडचा विषय असला तर आवडतं. पण हे दोन विषय आहेत ना, हे दोन ऍज अ ह्युमन साठी, एक मानवाला पुढे नेण्यासाठी, त्याच्या आजूबाजूचं सराउंडिंग चांगलं करण्यासाठी, एक चांगला समाज घडवण्यासाठी, एक चांगलं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी हे सोमवार आणि शनिवार हे पॉवरफुल असतात. फक्त तिथं व्याख्यानमाला जर एखादी असेल तरच ब्रेक होतो, पण हे दोन दिवस कोणच मिस करत नाही. त्यामुळे आता आपण जाणार आहोत अर्चिता गिड मॅडमांच्याकडे, अर्चिता गिड मॅडमांच्या पिल्लू सहित. ओके, त्यामुळे डबल क्लॅप. अरे ते पण बसतंय हो टॉपिक ऐकायला, टॉपिक द्यायलाच बसतंय. मला तर सारखं वाटतंय आता हे लवकर घेतेच आता माईक हातात. त्याच्यामुळे मस्त पैकी अर्चिता मॅडम यांच्याकडे जाऊ. आणि सुरेखा मॅडम, तुमचा एक्सपिरियन्स हा जरा पॉवरफुल एक्सपिरियन्स आहे म्हणे तुमचा, त्यामुळे तुमचा एक्सपिरियन्स आपण सोमवारी घेणार आहोत. कारण सोमवारी आपल्याकडं जास्त लोक असणार आहेत. आज 500 आहेत, कसे असणार 500च्या वर नाही, 500च असणार आहेत. पण सोमवारी आपण तुमचा एक्सपिरियन्स घेऊ, कारण सुरेखा त्यांचा एक्सपिरियन्स एकदम पॉवरफुल आहे आणि तो मला मगाशीच सांगितलाय. त्याच्यामुळं तो घेऊ. कारण आज आपला थोडासा नवाळे ताईंच्या बरोबर बोलताना माझं पण ओघानं बोलणं झालं आणि त्याच्यामुळे तुमचा एक्सपिरियन्स आपण सोमवारी घेतोय. ओके, चलो आता आपण जाऊ अर्चिता गिड मॅडमांच्याकडे. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत अर्चिता मॅडम साठी. अर्चिता, जरा सँड्रेस दिलंस तर मला हे करता येईल पोस्ट काय केलंय. यस, सुमित सर ऑल म्यूट टाका. वेळ आहे 20 मिनिटं. अर्चिता अनम्यूट करायची. गुड मॉर्निंग. आवाज येतोय सगळ्यांना? आवाज
मॉर्निंग. नवाळे त्यांचा एक्सपिरियन्स खूपच छान होता. त्यांच्या चेहऱ्याचं एक ऑब्झर्वेशन पाहिलात का की किती छान एक्सप्रेशन होते त्यांच्या चेहऱ्यावरती. एक आनंदाची लकेर होती जी सगळेजण आनंद शोधण्यासाठी असतात. म्हणजे तुमची एक छोटीशी केलेली मदत कुणाच्या तर आयुष्यामध्ये मोठा बदल घडवून आणते आणि कुणाचे तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि ती व्यक्ती फक्त वरून नाही तर आतून ती खुश होत असते, आतून ती आनंदित होत असते आणि मग ज्यावेळेला ती व्यक्ती मनातून आनंदी होते ना तेव्हा ती ब्लेसिंग देत असते. म्हणजे एक छोटीशी मदत सुद्धा कुणाच्या तर आयुष्यामध्ये बदल घडवत असते. आणि म्हणून आपण एक लहानपणापासून एक उदाहरण ऐकतो, बऱ्याच वेळेला ते उदाहरण देतो. ज्या वेळेला राम सीतेला आणण्यासाठी लंकेत जात होते तेव्हा सेतू बांधला जायचा आणि सेतू बांधत असताना सगळेजण काम करायचे आणि तिथं खारुताई येते आणि ती म्हणते की माझ्या परीने मी थोडीशी मदत करते. आणि आपण देताना उदाहरण देतो, खारीचा का होईना पण मी वाटा देते, मी वाटा घेते. म्हणजे खारीचा का होईना छोटासा मदत करून वाटा घेते. म्हणजे ती छोटीशी मदत सुद्धा कोणाच्या तर आयुष्यामध्ये ड्रास्टिक चेंज, अमेझिंग अशी चेंज, बदल घडवत असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने थोडीफार मदत केली पाहिजे. आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये प्रत्येक माणसाला फक्त 24 तास दिलेले आहेत. मग त्या 24 तासाचं जर विभाजन पाहिलं तर 8 तास हे आपल्या कामाचे असतात, बरोबर आहे. 8 तास तर आपण नोकरीला बांधलेला असतो, 8 तास आपण काम करतो. नंतरच्या 8 तास हे झोपण्यासाठी असतात. जर जरा जरी झोप कमी झाली तर आपल्याला अस्वस्थ वाटायला लागतं. म्हणजे आपला माइंडसेट झालेला आहे की मला 8 तास झोप पाहिजे. म्हणजे 16 तास निघून गेले, राहिले 8 तास. त्या 8 तासामध्ये जे जॉबला जाणारे आहेत त्यांना जाण्यासाठी किंवा प्रवासासाठी 2 तास गेले, म्हणजे एकूण 6 तास राहिले. मग 6 तास आपल्या आयुष्यामध्ये असतात. त्या 6 तासांचं आपण नियोजन कसं करतो, त्या 6 तासांमध्ये आपण कुठल्या गोष्टी करत असतो, 6 तास आपण योग्य रीतीने वापरतो की वाया घालवतो, त्या 6 तासांमध्ये मी स्वतःसाठी किती वेळ देतो, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आपण जागा केव्हा होतो स्वतःसाठी, ज्या वेळेला आपल्यावरती काहीतरी परिणाम होतो, आपल्याला कधीतरी अडचण येते, आपलं आरोग्य जेव्हा बिघडतं त्यावेळेला आपण विचार करायला लागतो की आता मला माझ्यासाठी वेळ दिला पाहिजे. हे कधी कळतं, जेव्हा डॉक्टर आपल्याला सांगतात की थोडा व्यायाम केला पाहिजे, थोडं व्यायाम करून थोडं रिलॅक्स राहिलं पाहिजे, शांत राहिलं पाहिजे, तणाव फ्री राहिलं पाहिजे. त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं आणि त्यावेळेला आपण शोधाशोध करायला लागतो आणि मग आपण त्या शोधाशोधामध्ये आपण बघतो की मला कुठला मार्ग मिळेल, मला कोणत्या पद्धतीचा मार्ग मिळेल. आणि मग हे 6 तास आहेत, हे 6 तास योग्य रीतीने युटिलाइज करणं, वापरणं खूप महत्वाचं आहे. वेळ किती आहे माहित नाहीये, क्वांटिटी किती आहे माहित नाहीये, पण त्या 6 तासाचं जे क्वालिटी यूज आहे ते क्वालिटी यूज चांगल्या पद्धतीनं वापरणं खूप महत्वाचं आहे. कारण वेळ ही पळत असते, कुणासाठी कधीही थांबत नाही. पण आपल्याला एक सवय असते, योग्य वेळ आल्यानंतर आपण ती गोष्ट करूया, मला येऊ दे वेळ, मला समजू दे, त्यावेळेला मी ती करते, असं म्हणत 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 आपण स्वतःला रोखून ठेवलं असतो. म्हणून इथे स्वतःला न रोखता जसं आपल्याला पुढं जाता येईल तसं पुढं घेत राहिलं पाहिजे. कारण वेळ ही चांगली किंवा वाईट कधीच नसते, ती आपण ठरवत असतो की वेळ चांगली आहे की अयोग्य असते. वेळ तीच असते, फक्त त्या वेळेचा जर आपण योग्य वापर केला तर ती चांगली असते आणि आलेला वेळ वाया घालवत बसलो तर ती वेळ वाईट असते. म्हणून येणारा प्रत्येक क्षण चांगल्या पद्धतीने जगता आलं पाहिजे. आणि हे 6 तासाचं नियोजन करत असताना 1 तास आपल्यासाठी, जो व्यायामासाठी आपल्यासाठी लागतो तो 1 तास काढला पाहिजे. राहिले 5 तास, त्या 5 तासांमध्ये किमान म्हणते मी, त्या 5 तासांमध्ये किमान एक 5 मिनिट तरी कुणाशी संवाद साधून कुणाची जरी मदत करता आली तरी तो 5 मिनिट हा तुमच्या आयुष्यातला दुसऱ्याच्या आयुष्यामधली 5 वर्ष वाढवू शकतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि म्हणून आपल्या आयुष्यातला 5 मिनिटं हा इतरांना देऊन इतरांचं 5 वर्ष आयुष्य वाढवलं किती छान वाटेल बरं, ती व्यक्ती किती ब्लेसिंग देत असेल. म्हणून परमेश्वरानं देत असताना प्रत्येकाला 24 तास दिलेले आहेत, पण त्या 24 तासांचा वापर कोणत्या पद्धतीनं करतो आणि कशा पद्धतीनं करतो हे खूप महत्वाचं आहे. आणि आजच्या युगामध्ये सगळ्यांच्याकडे आपण म्हणतो की मदत करायची, मदत ही फक्त वस्तू देऊन करता येते का? वस्तू देऊन केली म्हणजे मदत असते का? नाही. तर शब्दांची देवघेव, भावनांची देवघेव ही सुद्धा एक प्रकारची मदत असते. आणि खरी मदत व्यक्ती केव्हा खुश होते,
जेव्हा एखाद्या अडचणीत असते, संकटात असते आणि त्यावेळेला आपण मदत करतो, त्यावेळेला ती व्यक्ती खूप खुश होत असते. म्हणून संकट येण्याची वाट बघायची का, त्या व्यक्तीला अडचण येण्याची वाट बघायची का? बिलकुल नाही. तर अडचण येण्यापूर्वी त्याला योग्य ट्रॅक देणं, योग्य गायडन्स मदत करणं खूप गरजेचं आहे. आपण माहितीये आपण काय खेळतो, चेस खेळतो. चेस खेळत असताना एक छोट जरी प्याद पुढं ढकलायचं असेल, त्याला पाठीमागं कुणाचा तरी सपोर्ट द्यावा लागतो. त्यावेळेला ते प्याद एक घर पुढे जात असत. मग मला सांगा, जर चेसच्या गेम मध्ये एक प्याद जर पुढे जाण्यासाठी सपोर्टची गरज असेल, तर एक माणूस आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी त्याला सुद्धा सपोर्टची गरज असते आणि तो सपोर्ट आपल्याला बनता आला पाहिजे. आणि ती खरंच आजच्या काळाची गरज आहे की सपोर्ट बनता आलं पाहिजे. व्यक्तींच्याकडे सगळं काही आहे, पण सपोर्ट आणि आनंद या दोन गोष्टी माणूस सतत शोधत असतो. कारण योग्य सपोर्ट मिळाला की म्हटलं जातं की माणसाला योग्य विचार, योग्य रस्ता मिळाला तर तो माणूस पुढे जात असतो. तसंच त्या व्यक्तीला योग्य सपोर्ट मिळाला तरी ती व्यक्ती पुढे जात असते. आणि म्हणून एक छोटस उदाहरण द्यायचं होतं. एक महिला होती, त्या महिलेचं आयुष्य खूप छान होतं आणि तिच्याकडे सगळं होतं, संपत्ती होती, वैभव होतं, सगळी सुखसोयी होती. पण कुठंतरी आतून तिचं मन खचलेलं असायचं आणि सतत वाटायचं की मी दुःखी आहे, मी दुःखी आहे. सगळं काही होतं पण दुःखी आहे. असं करत महिन्याला ती डॉक्टरांच्याकडे जायची आणि डॉक्टरांना सांगायची मला सगळं काही आहे पण मला आतून प्लीझंट वाटत नाही, मला आनंदी वाटत नाहीये. डॉक्टर काहीतरी औषधं द्यायचे आणि पाठवायचे. एक दिवस असंच होतं, सगळं खूप छान चाललेलं असतं, तिला मनातून वाटत असतं सकाळी की मला आज काहीतरी अस्वस्थ वाटायला लागले, मला बरंच वाटत नाहीये, मला आतून आनंदच वाटत नाहीये आणि मला आनंदी राहण्यासाठी डॉक्टरकडे गेलं पाहिजे. ती डॉक्टरांच्याकडे जाते. डॉक्टर कंटाळतात की कितीही औषधं दिलं, सगळ्या असताना सुद्धा या बाईच्या मनामध्ये असा विचार का येत असतो बरं. मग त्या डॉक्टर म्हणतात एक काम करा ताई, आता थोड्या वेळात माझी कामवाली येईल, त्या कामवालीला तुम्ही भेटा म्हणजे तुम्हाला प्लीझंट आनंदी वाटायला लागेल. मग ती विचार करते तुम्ही डॉक्टर आहात आणि मला तुमच्या कामवालीला भेटायला लावताय, एकदा भेटून तरी बघा मग तुम्हाला प्लीझंट वाटेल. मग थोड्या वेळानं त्या डॉक्टरांची कामवाली येते आणि मग कामवाली आल्यानंतर डॉक्टर तिच्याकडे त्या पेशंटला पाठवतात आणि ती जाऊन पेशंट त्या कामवालीला पाहते. कामवालीला पाहिल्यानंतर त्या कामवालीच्या चेहऱ्यावरती खूप आनंद असतो, एक आपलेपणा असतो, खूप बोलका चेहरा असतो. आणि ती पेशंट त्या कामवालीला भेटते आणि म्हणते तुमचा चेहरा खूप बोलका आहे ताई, तुम्ही खूप छान आहात आणि तुम्ही एवढा खुश कशा आहात. तेव्हा ती कामवाली जी असते ती कामवाली म्हणते की काही वर्षांपूर्वी, 2-3 वर्षांपूर्वी मी अशी बिलकुल नव्हते. मी आयुष्यातलं सगळं हरलेले होते, मला आयुष्यात खूप दुःख वाटत होतं आणि मला वाटत होतं माझं आयुष्य सगळं संपलेलं आहे असं मला वाटत होतं. कारण 2 वर्षापूर्वी माझ्या आयुष्यामध्ये एक घटना घडली आणि एक घटनेमुळं मला असं वाटायला लागलं की इथं माझं सगळं संपलेलं आहे, माझं सगळं संपलेलं आहे. माझं आयुष्य खूप छान चालू होतं पण एका अपघातामध्ये माझं पूर्ण कुटुंब गेलं आणि पूर्ण कुटुंब गेल्यानंतर त्यातनं मला सावरताना असं वाटलं की माझं सगळं संपलंय. मी काय खातेय, मी काय पितेय, मी काय करतेय हे मला बिलकुल माहित नव्हतं. मी कशासाठी जगते ते पण मला माहित नव्हतं. आणि कुणीतरी मला ह्या डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये लावलं आणि ह्या डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये लावल्यानंतर मी काम करत होते, काम करून घरी जात होते. पावसाळ्याचे दिवस होते. एकदा काम करून मी घरी गेले. घरी गेल्यानंतर एक मांजराचं छोट पिल्लू माझ्या दाराच्या बाजूला येऊन बसलेलं होतं. पाऊस पडत होता आणि त्या पावसापासून वाचण्यासाठी एक मांजराचं पिल्लू माझ्या दाराजवळ आलं. मी अलगद दार उघडले. दार उघडताच ते मांजराचं जे पिल्लू होतं ते घरात टुनकन उडी मारली आणि घरात आल्यानंतर दरवाजाच्या मागे ते कुडकुडत बसलेलं होतं. तेव्हा मला वाटायला लागलं की त्याला थंडी वाजतीये, म्हणून त्याला मी गरम दूध केलं आणि दूध दिले. ते दूध पिलं, छानपैकी बसलं. पाऊस थांबल्यानंतर निघून गेलं आणि दुसऱ्या दिवशी परत पाऊस आला. दुसऱ्या दिवशी परत ते मांजराचं पिल्लू माझ्या दाराजवळ आलं. परत मी त्याला आत घेतलं, गरम गरम दूध पाजलं. हा माझा जो रुटीन होता हे रोज रुटीन चालू झालं आणि असं करत हे 15 दिवस निघून गेले. पाऊस नसताना सुद्धा मांजराचं पिल्लू माझ्या दाराजवळ यायचं. मी त्याला आत घ्यायची, गरम दूध पाजायची, ते थोडा वेळ बसायचं आणि निघून जायचं. आणि एके दिवशी असंच मी बसलेले, कंटाळा आलेले, पाठीमागचं दुःख मी आठवत आठवत रडत होते, डोळ्यातून अश्रू वाहत होते, खूप अस्वस्थ वाटत होतं. आणि आता वाटायला लागले की मला माझं पण आयुष्य संपवायचं आहे, कारण माझं असं कुणीच नाही असं मला वाटायला लागलं. ते मांजराचं पिल्लू आलं, मी त्याला गरम दूध दिले
आणि गरम दूध दिल्यानंतर त्या मांजराचं पिल्लू इतकं खुश झालं की ते माझ्या मांडीवरती येऊन बसलं, माझ्या कुशीत येऊन बसलं, माझ्याकडे ते प्रेमानं पाहायला लागलं आणि मी न कळतपणे हसून गेले. त्या छोट्याशा मांजराच्या पिल्ल्याच्या जेव्हा माझ्या मांडीवर आलं तेव्हा न कळतपणे माझ्या चेहऱ्यावरती हसू आलं आणि ते हसू मला इतकं आतून खुश करून गेलं. ते वाटायला लागलं की मांजराच्या पिल्लाला जरासं दूध पाजवल्यानंतर ते जेव्हा खुशीत आलं तेव्हा माझ्या चेहऱ्यावरती हसू आलं. म्हणजे एका मांजराच्या पिल्ल्याला मी जर मदत केल्यानंतर माझ्या चेहऱ्यावरती हसू येत असेल तर मी कित्येक जणांना मदत केल्यानंतर माझं आयुष्य पूर्ण बदलून जाईल. आणि तेव्हा मी निर्णय घेतला की इतरांना मदत करायचं आणि आपल्या चेहऱ्यावरती आपण हसू आणायचं आणि आनंद घ्यायचं. जी झालेली घटना घडून गेली ती परत आपण आणू शकत नाही आणि परत त्याचं दुःख करत बसलं की आपल्याला सुख काही मिळत नाही. म्हणून आहे ती घटना पाठीमागे सोडायची आणि असंच दुसऱ्यांना आनंद देत जायचं, दुसऱ्यांना मदत करत जायची. म्हणजे परमेश्वर मला माझ्या आयुष्यामध्ये आनंद देईल. आणि तेव्हापासून मी पाठीमागचा जो भूतकाळ आहे ते भूतकाळ विसरले आणि जेव्हा कोणतीही व्यक्ती माझ्या समोर येते तेव्हा मी आपुलकीनं त्यांच्यासोबत बोलते, त्यांची मदत करते, त्यांच्या चेहऱ्यावरती हसू आणण्याचा प्रयत्न करते. आणि म्हणूनच माझा चेहरा हा परमेश्वराने बोलका चेहरा बनवलेला आहे. मग असा आपला चेहरा बोलका बनवला पाहिजे. मग त्या पेशंटला लक्षात येतं सुख हे वस्तूंमध्ये नसतं, सुख हे कुठल्याही गोष्टींमध्ये नसतं, ते आपल्या मनामध्ये असतं. ते व्यक्त करता आलं पाहिजे. आणि त्या पेशंटची एकच चूक होत होती ती म्हणजे काय की ती वस्तूमध्ये सुख शोधत होती आणि दुसरी चूक अशी होती की ती व्यक्तच होत नाही, ती व्यक्तच करत नव्हती. म्हणून योग्य वेळेला आपलं मत, आपल्या भावना, आपलं प्रेम, आपली आपुलकी जे काही आहे ते व्यक्त करता आलं पाहिजे. जी व्यक्ती व्यक्त करते ना ती व्यक्ती मनाने खूप आनंदित राहते. एके दिवशी असेच मी व्याख्यानला बाहेर गेलेले होते आणि तिथं खूप ज्येष्ठ मंडळी होती आणि व्याख्यान झालं, सगळ्यांनी खूप कौतुक केलं. आणि मग तेव्हा मी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही सगळे आता रिटायर झाल्यानंतर तुम्ही काय करणार आहात, कारण सगळे 50च्या वरचे होते. मग तुम्ही काय करणार आहात असं एक आपुलकीने जाणून घ्यावं असं मला वाटलं आणि मग मी त्यांना प्रश्न विचारले. तर काही जणांनी मला सांगितलं की आम्ही रिटायर झाल्यानंतर माझी पुस्तकं वाचायला खूप आवडतं आणि माझी पुस्तकं बरीचशी वाचायची राहिलेत. मी रिटायर झाल्यावर पहिल्यांदा पुस्तकं खरेदी करेन आणि मग ती वाचायला लागेल, असं एका व्यक्तीचं मत होतं. दुसरी व्यक्ती म्हटली की ह्या नोकरीमुळं इतका मी बिझी झालोय, घराच्या जबाबदारी आणि बाकीच्या गोष्टींमुळं मला फिरायला खूप आवडतं, पिक्चर बघायला खूप आवडतं आणि माझं फिरणंच झालं नाही, माझं पिक्चर बघणंच झालेलं नाहीये. मग रिटायरमेंट नंतर मी फिरायला जाणार आहे, मस्तपैकी पिक्चर बघणार आहे. काही जण व्यावसायिक होते, व्यावसायिक लोक म्हणतात की आमच्या आयुष्यामध्ये कधी रिटायरमेंट नसते, आम्ही मरेपर्यंत काम करतो, त्यामुळे रिटायरमेंट हा प्रकार नाहीये, मी मरेपर्यंत काम करणार आहे, असं काही व्यक्तींनी सांगितलं. तेव्हा प्रश्न पडला की आयुष्य म्हणजे फक्त आपलं ठरलेली कामं, जबाबदाऱ्या हेच फक्त आहे का? नोकरी, घर आणि जबाबदाऱ्या हेच फक्त आयुष्य माणसाचं राहिलेलं आहे का? हे नाहीये. पण आपण त्याची बेरीज करून फक्त आयुष्य म्हणजे काम, घर आणि सगळं आहे ते रुटीन ह्याच्या पलीकडे नाहीये, ह्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला पाहता आलं पाहिजे. आपण म्हणतो की आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे, एक छोटंसं उदाहरण देते आणि थांबते. आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे. आता आपण सगळेजण शतायूची फॅमिली आहोत आणि आता शतायूच्या फॅमिलीनी एक ठरवलंय की आपल्याला गोव्याला मस्तपैकी ट्रिपला जायचंय. मग तुम्हाला सगळ्यांना ट्रिपला जायला आवडेल की नाही? आवडेल. पण याच्यामध्ये 2 कॅटेगरीची लोक असतात. आता तुम्ही सगळेजण इथे आहात, तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये बसता हे बघा. आता ट्रिपला जायचंय, काही जण आता गोव्याला जायचंय, गोव्याला मस्त एन्जॉयमेंट असते, शॉपिंग खूप छान असतं, खूप गर्दी असते आणि ती एक्साइटमेंट मध्ये 2 प्रकारचे लोक असतात. 2 प्रकारचे लोक कसे? गाडी इथून निघाली आणि आता गोव्याला जाणार आहे. त्यातली पहिली कॅटेगरीची व्यक्ती जी असते ती काय करते? प्रवासात जात असताना रस्त्याला खूपच खड्डे आहे, गाडी चांगलीच नाहीये, ड्रायव्हरनी ड्रायव्हिंग करतच नाहीये, जेवणच चांगलं नाहीये, इथं आपण थांबायलाच नको होतं, इथं आम्ही करायलाच नको पाहिजे होतं, या रूटने कशाला आलो, ह्या अनेक विचारात असताना प्रवासातला जो एन्जॉयमेंट असतो, जे गाडीतली एन्जॉयमेंट असते ते एन्जॉयमेंट करत नाही. तर तिथं आपण ज्या किरकोळ गोष्टी असतो त्याचा विचार करत असतो आणि हा प्रवास जो आहे तो आपल्याला कंटाळवाणा वाटतो. आणि मग ती व्यक्ती पुढे गोव्यामध्ये गेल्यानंतर जर मूड चांगला असेल तर छानपैकी एन्जॉय करेल. पण जर प्रवासातच मूड खराब झाला असेल तर गोव्याचं निसर्गरम्य एवढं छान
दृश्य असताना सुद्धा ती व्यक्ती एन्जॉय करत नाही, ही पहिली कॅटेगरीची व्यक्ती असते. दुसऱ्या कॅटेगरीची व्यक्ती काय असते, रस्त्यात कितीही खड्डे असू देत, जेवण कितीही खराब असू दे, कुठंही थांबू दे, ड्रायव्हर कसाही ड्रायव्हिंग करू दे, पण त्या प्रवासात असलेल्या लोकांच्या बरोबर मस्तपैकी गप्पा करत छानपैकी आपला प्रवास एन्जॉय करतो, गाडीतही एन्जॉय करतो आणि तिथं पोहोचल्यानंतर सुद्धा तो एन्जॉय करत असतो. ही दुसऱ्या कॅटेगरीतली व्यक्ती असते. मग आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे आपण पहिल्या कॅटेगरीत आहोत की दुसऱ्या कॅटेगरीमध्ये आहोत. मग जीवन हे प्रवास आहे. मग हा प्रवास चालत असताना आपल्याला पहिल्या कॅटेगरीमध्ये बसायचं की दुसऱ्या कॅटेगरीमध्ये बसायचं हे आपण ठरवता आलं पाहिजे. म्हणजे आयुष्य प्रत्येकाला मिळतं, पण आयुष्य कसं जगायचं आहे हे ठरवता आलं पाहिजे. आणि त्यासाठी एक छोटीशी कविता सांगते आणि इथंच थांबते. ती कविता मला खूप आवडते आणि मी कधी ना कधी तर ती वाचत असते. एक छोटीशी चारोळी आहे. हर दिन इस तरह बिताओ कि रात को चैन की नींद आए, हर दिन ऐसे बिताओ कि रात को चैन की नींद सो सको, और हर रात इस तरह बिताओ, हर रात इस तरह बिताओ कि जागो कि किसी का मुंह देखने के लिए शर्माना नहीं चाहिए, जागो तो इस तरह जागो कि किसी को मुंह दिखाने में शर्म ना आए, जवानी को इस तरह बिताओ, जवानी को इस तरह बिताओ कि बुढ़ापे में पछताना पड़े, बुढ़ापे में ना पछताना पड़े, और बुढ़ापे को इस तरह बिताओ, बुढ़ापे को इस तरह बिताओ कि किसी के सामने हात ना फैलाना पडे. आणि त्यासाठी काय केली पाहिजे की आपण आलेला प्रत्येक क्षण हा जगता आला पाहिजे आणि तो फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी सुद्धा जगता आलं पाहिजे. ज्या वेळेला आपण या गोष्टी करू ना तेव्हा ही प्रवासाची गाडी गोव्याला तर जाणारच आहे, पण जात असताना मात्र तो प्रवास हा आनंददायी, सुखकारक आणि मस्त वाटणार आहे आणि आयुष्य खूप छान होणार आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या आयुष्यात 5 तास असू देत, 6 तास असू देत, 8 तास असू देत, किमान त्यातले 5 मिनिटांना देऊन दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये 5 वर्ष वाढवता आली तर खऱ्या अर्थानं आपलं आयुष्य सार्थकी झालं आणि खरंच आपण मनुष्यभावामध्ये जन्माला येऊन आपलं आयुष्याचं कल्याण करत करत इतरांचंही केलं हे समाधान मिळेल आणि या समाधानावरती परमेश्वर आपल्याला चांगला आशीर्वाद देईल. धन्यवाद. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण अर्चिता मॅडम साठी. अर्चिता आहे एवढी पण छोटी, पण विचार केवढे मोठे मोठे मांडत असते. कारण खरंच आहे ना, आयुष्य मिळालंय ते तुम्हाला जगत असताना रडत रडत का गाणं म्हणत बघा काय करणार. जगायचं तरी आहेच आहे तर रोज रडायचं कशाला. गोव्याला जायचंच आहे, खड्डा ड्रायव्हर असला, जेवण असला कशाला. आता आहे ते सगळं स्वीकारा. आपलं 127 ब्रीद वाक्य आहे ते स्वीकारा आणि त्याच्यावर काम करा. स्वतःवर काहीतरी केल्याशिवाय काहीही होत नाही. त्यामुळे खूप भारी विचार आहे आणि रियालिटी आहे. एखाद्या व्यक्तीला ज्या वेळेला आपण 5 मिनिटं, मी तुम्हाला सांगते ना, मी एका व्यक्तीच्या आयुष्यभर ऋणात आहे आणि ते म्हणजे माझे धीर. आणि त्यांनी फक्त मला एकच वाक्य मी आजारी असताना बोलले होते की काहीही झालं तरी सुजाता आपण बाहेर जाऊ शकतो, बाहेर पण ट्रीटमेंट घेऊ शकतो. आणि त्याच्यामुळं ते एक वाक्य, ते अडचणीचा पिरियड असला होता, सगळं डोंगर होतं प्रॉब्लेमचं, आणि त्यावेळेला ते करायला लागलं, कळलं न केलं तो पाठ नंतर. पण रियालिटी की अशा वेळेला पॉझिटिव्ह बोलणं, पॉझिटिव्ह त्यांना आपण साथ देणं, त्यांच्या बरोबर असणं, तुझ्या बरोबर मी आहे एवढं म्हणणं, आणि हे सगळ्या गोष्टी आपल्याकडं व्हायला पाहिजेत. कुठलीही निगेटिव्ह विचार अशी पसरत जायला नसायला पाहिजे. हा असा आहे, तो तसा आहे, अमुक आहे तमुक आहे, काय फरक नाही पडणार आपल्या आयुष्यामध्ये. अजून थोडं वाईट कर्मच बांधून घेणार आपण. कर्म करायचंच आहे ना तर त्या कर्माचं फल हे चांगलंच पाहिजे. मग त्या पद्धतीनं आपण ज्या वेळेला आपलं आचरण असेल, एखाद्याबद्दलचे भाव असतील, हे कळतं सगळ्यांना, पण वळत मात्र खूप लोकांना नाही. हे सगळ्या गोष्टी कळतात पण ते वळायला पण लागतात, कारण त्याच्यावर आचरण आपण स्वतः करावं लागतं, मग ते वळतं. त्याच्यामुळं आजचा विचार जो होता ना, लोकांना मदत, लोकांसाठी फक्त 5 मिनिटं बोला, चांगलं बोला, पॉझिटिव्हली बोला. एकमेकांचं उणं काढण्यासाठी 5 मिनिटं देऊ नका. नाहीतर एखाद्या व्यक्तीला ना, तो बोलत असतोय निगेटिव्ह आणि त्याला होय होय म्हटलं की त्याला लय भारी वाटत असतं.
पण कळत न कळत आपण त्याच्या कर्मामध्ये निगेटिव्ह याच्यामध्ये सामील झालो आणि आपल्याला काय उद्देश नव्हता, पण आपण भाव कसले बांधून घेतले चुकीचे. तर असं कसं होणार नाही ह्याच्यावर आपलं डेली वर्क पाहिजे, आपण रोज त्याच्यावर आपलं लक्ष पाहिजे. ओके, तर करू आपण. झाली आज आपला काही आहे, आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. उद्याला सगळ्यांना सुट्टी आहे. उद्याला आपल्याला काय नाही, जरा रिलॅक्स, घरातल्यांना मस्तपैकी वेळ द्या, घरातल्यांची सगळ्यांची केअर करा, त्यांच्यासाठी उद्याचा दिवस ऑलवेज ठेवा, म्हणजे भारी वाटतं त्यांना पण. ओके, खूप लोक आज जे वेट लॉस मॅरेथॉन मध्ये आहेत, आज डिटॉक्स आहे तुमचा. तर आजचा डिटॉक्स आज कशाला ठेवला सुमित सर? उद्याला ठेवायला पाहिजे होता. उद्याचं फ्लायर किती भारी असतं माहितीये काय? कसं बघ करणार त्यांनी एवढं भारी भारी वेट लॉस केलाय तर करतात. आज त्यांचं आज केवढं भारी वजनात फरक पडतो आणि तो तर उद्या शो होत नाही. त्या लोकांना वाटतं माझ्याकडं कौतुक नाही करून घेतलं असं. त्याच्यामुळे आता नेक्स्ट टाइम आपण लक्ष देऊ. शनिवारी डिटॉक्स न करता रविवारी करा. स्वीट संडे, आज डिटॉक्स करणार, उद्याला परत वाढवून ठेवणार आणि सोमवारचं फ्लायर त्यांचं ओके नसणार. त्याच्यामुळे संडेलाच ठेवू आपण पुढच्या वेळेला. ओके, चलो. उद्या सगळे सेशन बंद असतील, आजचे सगळे कंटिन्यू आहे. सोमवारी पॉवरफुल एकदम जबरदस्त बोधकथा असते. ढेरे सर असणार आहे. ढेरे सरांची सोमवारी बोधकथा आहे. आणि आता आपण जाणार आहोत वेट लॉस मॅरेथॉनच्या फ्लायर कडे. जोरदार क्लॅपिंग करू वेट लॉस मॅरेथॉनच्या ऑल पार्टिसिपंट, ऑल कोचेस, संध्याकाळचं सेशन आणि सुमेध